फक्त जळू नका कोणावर, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला सांगायचं, त्याला सांगितलं मी जळू नका भाई, फक्त बराबरी करा. बरोबर ऐकणार भाई. नमस्कार मित्रांनो, नवीन आणि धमाकेदार ब्लॉग मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मी मराठी मुलगा चॅनल आपलं स्वागत करतो. आपले 300 सबस्क्रायबरची फॅमिली कंप्लीट झालेली आहे, तर सर्वांना धन्यवाद. आणि काही दिवस माझे काही ब्लॉग आले नाही, 2-3 दिवस झाले आपले ब्लॉग आले नाही, त्याच्यासाठी माफ करा मला. कारण मी तुमच्यासाठी प्लॅन करतोय काहीतरी नवीन युनिक घेऊन येऊ म्हणून. आणि 500 सबस्क्रायबर तुम्हाला गिफ्ट पण पाहिजे ना, तर मग ते पण प्लॅन करीत होतो मी, त्याच्यामुळं काही ब्लॉग आले नाही. आणि माझ्या ब्लॉगला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देते, त्याच्यामुळं माझ्याकडून धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम द्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा की आपल्या हक्काचा मराठी माणूस आहे, तर भाईला सपोर्ट करायचे. तर लवकरात लवकर सपोर्ट दाखवा तुमचा. तर आम्ही बाहेर आलेलो आहे, तर आमच्या संघ आधी भाई, आम्ही चाललेलो आहे. भाई कुठं चाललेलो सांग आपल्याला? थेट गणपती पाहायला, डायरेक्ट गणपती. हा, थेट गणपती पाहायला चाललेलो आहे म्हणे. आम्ही चाललेलो 21 फुटाचा आमच्या संभाजीनगर मध्ये गणपती येतोय. किती? 21 फुटाचा. हा 21 फुटाचा गणपती आहे, त्याचं आगमन होणार आहे आणि ते आगमन दाखवतो आम्ही तुम्हाला. त्याच्यामुळे आधीला घेऊन आलेलो, मला काय माहित नाही जास्त. आणि आधी भाई इथं स्काय शॉट देतोय भाईला, आणि भाईचा आज संध्याकाळी आगमन आहे म्हणे. भाईचं त्यांचं हर हर महादेव आज संध्याकाळी हे म्हणे. आणि भाई त्यांचं बॅनर इथं. आणि छावणीतल्या गणपतीचं आगमन सुरू होतं, तिथं आम्ही पोचलो गोलमंडीमध्ये. तेव्हा DJ आणि ढोलच्या गजरात आगमन करायची तयारी चालू होती. भावांनो, हे पा काळा घोडा पा कसा दिसतो, तो काळा घोडा बघा. का म्हणतो भाऊ? बरं आहे का? आपले भाऊ भेटलेले आपल्याला, भजवाले भाऊ आहे. भाऊ तुमच्या दुकानचं नाव काय आहे? श्रीनाथ भजवाले. आणि भाऊ हे ॲड्रेस कुठं पडेल? गुलमंडी. गुलमंडी. आणि आधी बहीण आणलेलं आपल्याला इथं भाऊच्या इथं. तुम्हाला पण भजे खायचे असेल तर गुलमंडीत भेट द्या एकदा भाऊच्या दुकानला. भजे, मिरची भजे अवश्य भेट, एकदा गरम गरम भजे नक्की खा. हा, इथलं तुम्ही जर भजे खासन तर दुकान नाही विसरणार भाई तुम्ही. तर भावांना आपल्या ऋषिकेश भाई भुजबळ यांनी गाडी घेतली. भाऊ कोणती घेतली? हा, यांच्या घरात घेतली. कोणती घेतली? RS 200. पल्सर RS 200 घेतली ते भाऊ ना. आणि भाईला असतंय भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. पेढे पेढे नाही भेटत भाऊ, पेढे देत म्हणे. धन्यवाद. तर आपल्या भाऊना गाडी घेतलेली आहे. कोणती आहे भाऊ गाडी? RS 200. भाऊ कितीत पडली? कितीत पडली भाऊ? ऑनली 2.5 लाख रुपये. भाई खूप छान गाडी घेतलेली आहे भाऊ ना. तुम्हाला म्हणलो होतो मी भाईला दाखवतो म्हणून. आता चक्कर पण मागू भाऊ, ऑडियन्स म्हणते चक्कर मागू. नाही भाऊ, कॉंग्रॅच्युलेशन परत एकदा भाऊ. तुमच्या पुढं आयुष्यामध्ये आयुष्यात कीप इट अप करा, चांगलं करा भाऊ. फक्त जळू नका कोणावर, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याला सांगायचं, त्याला सांगितलं मी जळू नका भाई, फक्त बराबरी करा. बरोबर ऐकणार भाई? बरोबर ऐकणार भाई?
ब्लॉग एंड करायचं विसरलो होतं. रात्रीचे 3 वाजते आणि मी ब्लॉग एंड करतोय. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.